मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काही मच्छीमार जे आहेत ते समुद्रामध्ये सापडले आहेत। प्रचंड मोठं वादळ आलेलं आहे। समुद्राने रुद्रावतार धारण केलेला आहे। लाटांच्या आगरतेत त्यांची नाव अडकलेली आपल्याला इथे दिसतंय, असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आता या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत। एका अधिकाऱ्याने राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली, मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे, त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत। सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली आणि खरोखरच नाव बुडण्याची अवस्थेत होती। मुलांना त्याच्याकडे लांब पल्ल्याची दुर्बीण असते, ज्यातनं त्यांना समुद्रावर कुठे काय चाललेलं आहे सगळं दृष्टीस पडू शकतं। आणि म्हणून जेव्हा अधिकाऱ्याचा त्यांना मेसेज आला त्यावेळेस त्यांनी त्या ह्याच्यातनं बघितलं साधारणपणे, तर ती नाव जी होती ती बुडण्याच्या अवस्थेत दिसली। मग त्यांनी काय केलं, एका क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली। पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले, मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना। बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत गेली। जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते। पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला। जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हती। दुसरा प्रयत्न केला गेला। मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते। दुसरा प्रयत्न देखील वाया गेला। मुलांनो, समोर कोणीतरी बुडतंय आणि त्यांना आपल्याला वाचवायला पाहिजे, हे जहाजातल्या लोकांच्या डोक्यात होतं। आणि त्याच्याच बरोबर समोर जी बुडणारी लोक होती त्यांनाही माहीत होतं की हे जहाजातले लोक आपल्याला वाचवायला आलेले आहेत। आणि तेच दोघेजण एकदम निकराचा प्रयत्न करत असताना देखील काय झालं तर 2 प्रयत्न वाया गेलेले आहेत। दोघांनाही ते करणं जमलेलं नाही आणि अशा वेळेला दोघांनाही खूप वाईट वाटत होतं की आपण एकमेकांना मदत करू शकत नाही। पुढं काय झालं बघा, सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवणं अशक्य आहे। पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही। त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला। म्हणजे पहिले 2 प्रयत्न अयशस्वी ठरले असताना सुद्धा तिसऱ्यांदा देखील त्यांनी आपल्या टीमला त्यांना जावा आणि त्यांना वाचवा असा आदेश दिला। त्यांचा आदेश असल्याशिवाय ही माणसं काही करू शकत नाही। म्हणून कॅप्टनच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात। मुलांनो, लक्षात ठेवा, कॅप्टन होणं किंवा एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करणं सोपं नाही। आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा, जरी 2 प्रयत्न यशस्वी झालेले होते तरीसुद्धा मुलांना, त्या माणसांना वाचवायचं होतं। डोळ्याला दिसत होतं की ती माणसं बुडत आहेत आणि अशा वेळेला आपण त्यांना वाचवायला पाहिजे हे त्यांना कुठंतरी माहीत होतं। आणि म्हणून असलेल्या आपल्यासोबतच्या माणसांना त्यांनी पुन्हा सांगितलं आणि त्यांचं मनोधैर्य तुटू दिलं नाही। त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला। राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रामध्ये 9 मीटर उंच लाटा उसळत होत्या। वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता। मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2दा प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हरलो नाही। शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं। पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आलं। नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते। म्हणजे ज्या वेळेला त्यांनी अशा परिस्थितीत समुद्रात त्यांचं जहाज घातलेलं आहे की 9 मीटरपर्यंत लाटा उसळत आहेत, कळलं का? 1 मीटर म्हणजे साधारणपणे 2.5 ते 3 फूट होतं आणि 9 मीटर म्हणजे एका मीटरमध्ये साधारण 3 फूट धरलं मुलांनो, तर 9 त्रिक 27 फूट, म्हणजे एक मजला साधारण 10 फुटाचा असतो, असे 3 मजली घ्यावेत एवढ्या मोठ्या लाटा उसळत होत्या। आणि समुद्री मैल 70 वेगानं वारं वाहत होतं। म्हणजे वारंसुद्धा किती प्रचंड वेगानं वाहत होतं ह्याची कल्पना येईल। आत्ताच मागच्या आठवड्यात आपल्याकडे वारा आणि पाऊस झालं, त्यावेळेला आपण वारं वाहत होतं आणि ते वारं आपण गुगलला बघितलं, TV ला बघितलं, तर वारं व्हायला लागलं की निसर्गाची अवस्था कशी असते हे आपल्याला माहिती आहे। त्यात ते समुद्रात जर असेल वारं तर तिथं किती प्रचंड मोठी रुद्रावतार त्या धारण केला गेला असेल हे लक्षात घ्या। आणि अशा वेळेला तिसऱ्यांदा त्यांना मात्र यश आलेलं आहे आणि पायलटांची जी शिडी असते त्याद्वारे त्या मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आलं आणि ते 7ही जण सही सलामत योग्य रीतीनं वाचले आणि ह्यांच्या जहाजावर आले। वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव
यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत. म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. म्हणजे बरेच दिवस मच्छीमारांचं असं होतं की ते खूप दिवस जर गेले आणि आले नाहीत तर त्यांच्या बाबतीत हा समज निश्चितच करून घेतला जातो की कदाचित त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे. म्हणून चिन्नाराव यांची पत्नीनं दिलेली ही प्रतिक्रिया आहे की राधिका मॅडममुळं त्यांचा जीव वाचलेला आहे आणि म्हणून तिने त्यांचे आभार मानले आहेत. धड्याच्या शेवटाला येतोय आपण. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, लक्षात ठेवा. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. मर्चंट नेव्हीमधल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना तो मान खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे, ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष आहोत याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळं शक्य झालं आहे. अर्थातच त्यांची किती नम्र स्वभाव आहे लक्षात घ्या. त्यांनी सगळं श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही आहे, तर टीममुळं माझं काम झालेलं आहे, सगळेजण मिळून आम्ही हे काम केलेलं आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी महत्त्वाचा हा मेसेज दिलेला आहे की जेव्हा माणूस काम करत असतो, कोणतंही काम असू देते, मग त्यावेळेला ती स्त्री किंवा ती पुरुष असा तिथं भेद असत नाही. तर काम करणारी काम करणारी व्यक्ती ही व्यक्ती असते, ती ना स्त्री असते ना पुरुष असते, तिथं लिंगभेद उरत नाही. आणि अशा वेळेला जो माणूस काम करतो, अशा कल्पना डोक्यात ठेवून जी व्यक्ती काम करत असते त्याला स्त्री पुरुषता समानता ह्या गोष्टी सांगण्याची काहीही गरज उरत नाही. हे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. म्हणजे स्त्री ही कोणत्या कोणत्या क्षेत्रात जाते आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात ती काम करत असते आणि त्याच्याबरोबरच तिचं काम, तिनं जोखमीनं केलेलं काम ते यशस्वी झालेलं, तिला मिळालेले पुरस्कार हे सुद्धा किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला या धड्याच्या माध्यमातून लक्षात येतं मुलांनो. अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे. राधिका ज्या आहेत यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं सगळं मॅनेज करत अशी 7 मच्छीमारांचा जीव वाचवलेला